मराठवाडा सतर्क न्यूज, सतर्क रहा, अपडेट रहा। अंबड प्रशासनाचा वाळू माफियावर मोठा दणका, केनी तंत्राने चालणारी वाळू चोरी उघड, 15 मुख्य आरोपीवर गुन्हे दाखल। नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा सतर्क न्यूज। अंबड तालुक्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। गोदावरी नदी पात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियावर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे। अंबड तालुक्यातील गोदावरी नदी पात्रात सुरू असलेल्या वाळू चोरीच्या प्रकारावर अखेर प्रशासनाने मोठा दणका दिला आहे। बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील काही माफिया केनी आणि लांब दोरखंडाच्या सहाय्याने अंबड हद्दीतून वाळू चोरी करत असल्याचे उघड झाले आहे। या प्रकरणी तब्बल 15 मुख्य आरोपीसह इतर अज्ञात साथीदारावर गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। ही संपूर्ण कारवाई जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। शहागड मंडळ अधिकारी नारायण बामनावत यांच्या फिर्यादीवरून संबंधित आरोपीवर फौजदारी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत। केनी तंत्रज्ञानाचा वापर। या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे वाळू चोरीसाठी वापरले जाणारे केनी तंत्र गोदावरी नदी पात्रात पाणी असल्याचा फायदा घेत तस्कर बीड हद्दीतून लांब दोरखंड टाकून अंबड हद्दीतील वाळू ओढून येत होते। याआधी 18, 19 आणि 22 एप्रिल रोजी प्रशासनाने धाड टाकून अनेक केन्या नष्ट केल्या होत्या, मात्र तरीही माफियांनी पुन्हा वाळू उपसा सुरू ठेवला। तहसीलदार विजय चव्हाण यांच्या सूचनेनुसार तलाठी पथक आणि गोपनीय सूत्रांच्या मदतीने तपास करण्यात आला। या तपासात माळस, पिंपळगाव, सावळेश्वर आणि भांबेरी येथील आरोपींचा सहभाग उघड झाला असून राक्षस भवन आणि सुरळेगाव येथील साथीदारांची सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे। तहसीलदार विजय चव्हाण यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की पर्यावरणाची हानी आणि शासकीय संपत्तीची चोरी करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही। पुढील काळात आणखी कठोर कारवाई करण्यात येईल। उपविभागीय दंडाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुढील कठोर उपाययोजनांसाठी जिल्हाधिकाऱ्याकडे अहवाल पाठवण्यात आला आहे। सध्या महसूल पथकाकडून 24 तास पाळत ठेवली जात असून वाळू माफिया विरुद्ध मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे। अशाच महत्त्वाच्या आणि सत्य बातम्यांसाठी मराठवाडा सतर्क न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।